झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। खिडक्यांचे ग्रिल काढून घरफोडी करणारी गँग अटकेत। धुळे पोलिसांनी दाखवले तपासाचे कसब। बीड मधील 5 अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या। एखाद्या घटनेचा तपास किती गुंतागुंतीचा असू शकतो, त्यासाठी पोलिसांना किती आणि कसे तंत्र वापरावे लागतात याचा प्रत्यय आणणारी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे। चोरीच्या एका घटनेत तब्बल 600 मोबाईल नंबर, 100 सीसीटीव्ही फुटेज आणि 20 टोल नाक्यांचे विश्लेषण करून अखेर बीडच्या खिडकी गँगला बेड्या ठोकण्यात आल्यात। धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या तपासाचे कसब दाखवले। 4 महिन्यांपूर्वी धुळे शहरातील महिंदळे शिवारात मोठी चोरी झाली। लग्नासाठी जमवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 12,78,805 रुपयांचा ऐवज चोरीस गेला। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आणि अत्यंत किचकट प्रकरणात पोलिसांनी तपासाची चुणूक दाखवली। लळिंग टोलनाका ओलांडून कारमध्ये फरार झालेल्या संशयितांचा शोध घेताना फास्ट ट्रॅकच्या लिंकवरून मोबाईल नंबर काढण्यात आला आणि त्याच्यासारखे तब्बल 600 मोबाईल नंबर तपासण्यात आले। 4 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर बीड मधील 5 जणांना अटक करण्यात आली। त्यांनी धुळ्यातीलच लक्ष्मीनगरात केलेल्या आणखी एका चोरीची कबुली दिली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, येथे 5 डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्ट टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर 600 आपण याच्यामध्ये चेक केलेले आहेत। 100च्या वर सीसीटीव्ही आपण चेक केलेले आहेत। 20 टोल नाके आपण चेक केले। या अनुषंगाने आपण 5 आरोपींना आज अटक केलेली आहे। त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख आसिफ राहणार बीड, आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड, फिरोज रहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे, एयाज शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड। हे अतिशय अट्टल चोर आहेत। त्यांच्यावर एकूण 25 गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत। पोलिसांनी अटक केलेले हे 5ही आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना त्यांचा शोध लागत नव्हता। अखेर ही कामगिरी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली आणि त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कारवाई अधीक्षक धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, अमोल जाधव यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।